हॅलो, नमस्कार. मी गौरीज मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आपल्या किचनमध्ये मस्त अशी खायला खूप टेस्टी लागणारी पावभाजी बनवणार आहोत. ही पावभाजी बनवताना अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये पावभाजी बनवून होते. कारण की आपण डायरेक्ट कुकरमध्येच तडका देऊन ही पावभाजी बनवणार आहोत. त्याचबरोबर भांड्याचा पसाराही कमी पडणार आहे. त्यामुळे ह्या पद्धतीने तुम्ही नक्की पावभाजी बनवून बघा. पावभाजी बघूनच तुम्हाला कळालं असेल की पावभाजी किती छान झाली आहे. त्याचा कलरही खूप छान आला आहे. कलरसाठी आपण बाहेरून कोणताही कलर वापरलेला नाही, तर नॅचरल कलर इथं वापरून आपण पावभाजी बनवलेली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना पावभाजी आवडेल अशी ही रेसिपी आहे. त्याचबरोबर ही पावभाजी बनवताना वेळ खूप कमी लागतो, त्यामुळे तुम्हीही ही रेसिपी नक्की बनवाल. चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथं कुकर गरम होण्यासाठी ठेवला आहे. त्याच्यामध्ये 3 चमचे मी तेल ओतलं आहे. तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला बटर टाकायचं आहे. इथं मी 3 चमचे बटर टाकलं आहे. बटर चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये चमचाभर जिरे टाकायचे आहेत. आता जिरे चांगले तडतडले की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. इथं 2 कांदे मी बारीक चिरून टाकलेले आहेत. आता कांदा व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. आता इथं कांदा भाजला आहे. ह्याच्यामध्ये 1 चमचा मी आलं लसणाची पेस्ट टाकली आहे. इथं आलं आणि लसूण मी ठेचून टाकलं आहे. आता पुन्हा आपल्याला 1 ते 2 मिनिट हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता कांदा आणि आलं लसूण व्यवस्थित भाजलं गेलं आहे. ह्याच्यामध्ये 2 टोमॅटो आपल्याला टाकायचे आहेत. आणि टोमॅटोही आपल्याला एकदम व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. आता इथं 1 ते 2 मिनिट झालेलं आहे. टोमॅटो एकदम व्यवस्थित असे भाजले गेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट आणि पावभाजी मसाला टाकणार आहे. तर इथं मी 1.5 चमचा लाल तिखट टाकत आहे. हे तिखट जास्त नाहीये, त्यामुळे इथं मी 1.5 चमचा वापरला आहे. आणि त्याचबरोबर 1.5 चमचा पावभाजी मसाला टाकला आहे. आता लाल तिखट आणि मसाला टाकल्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये. आता आपल्याला याच्यामध्ये भाज्या टाकायच्या आहेत. इथं मी 1 वाटी फुलकोबी टाकत आहे. हा फुलकोबी मी हळद मिठाच्या पाण्यातून उकळवून काढला आहे. आता त्याच्यामध्ये 1 वाटी बटाटा, 1 वाटी शिमला मिर्च टाकली आहे आणि 1 वाटी वाटाणे टाकले आहेत हिरवे. आणि त्याचबरोबर छोटं 1 बीट मी इथं कट करून टाकलं आहे. बीट टाकल्यामुळे पावभाजीला कलर खूप छान येतो. बीट टाकल्यामुळे काय होतं, जशी मार्केटमध्ये पावभाजी आपल्याला गाड्यावरती मिळती त्या पद्धतीचाच कलर इथं आपल्याला पावभाजीला येऊन जातो. तर आता ह्या भाज्या टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिट आपल्याला एकदम व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या आहेत. 1 ते 2 मिनिट ह्या भाज्या मी परतवून घेतल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. आता आपल्याला ह्या भाज्यांमध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. इथं मी पाऊण चमचा मीठ टाकलं आहे. त्याचबरोबर कोथिंबीर टाकली आहे आणि हे पुन्हा व्यवस्थित परतवून घेतलं आहे. 2 ते 3 मिनिट ह्या भाज्या आपल्याला अशाच परतवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून भाज्यांचा कच्चापणा निघून जाईल. तुम्ही बघू शकताय किती कलरफुल अशी पावभाजी आत्ताच दिसत आहे. आता भाज्या व्यवस्थित परतल्या गेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे. इथं मी 1 ग्लास पाणी ओतलं आहे. आपल्याला भाजी शिजण्यापुरतंच पाणी ओतायचं आहे, जास्त पाणी ओतायचं नाहीये. भाज्या बुडतील इथपर्यंतच आपण पाणी ओतायचं आहे आणि झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या आपल्याला द्यायच्या आहेत. मीडियम गॅसवरती मी इथं 3 शिट्ट्या दिल्या आहेत. आता कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आणि कुकर थंड झाल्यानंतरच आपल्याला झाकण काढायचं आहे. आता कुकरची वाफ गेलेली आहे. मी झाकण काढते. तुम्ही बघू शकताय भाज्या एकदम व्यवस्थित अशा शिजल्या गेल्या आहेत. आता अशा पद्धतीचा पावभाजी मॅशर मिळतो.
त्याने आपल्याला ह्या भाज्या अशा पद्धतीने मॅश करून घ्यायच्या आहेत. कुकरमध्येच भाज्या आपण व्यवस्थित मॅश करून घेणार आहोत. एक ते 2 मिनिट एकदम व्यवस्थित अशा भाज्या आपल्याला मॅश करून घ्यायच्या आहेत. आता ही भाजी थोडी जास्त घट्ट वाटते, मग आपण ह्याच्यामध्ये अर्धा ते पाऊण ग्लास गरम पाणी करणार आहोत आणि हे या भाजीमध्ये ओतणार आहोत. आता भाजी मी मॅश करून घेतली आहे. तर आता व्यवस्थित मॅश करून झालेली आहे. ह्याच्यामध्ये पाणी थोडं ओतते. तुम्ही बघू शकता किती घट्ट भाजी झाली आहे. त्यामुळे मी ह्याच्यामध्ये पाऊण ग्लास पाणी ओतलं आणि पुन्हा ही आपल्याला एक उकळी मारून घ्यायची आहे. आता भाजीला उकळी आली आहे. आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे. आता 5 ते 6 मिनिट ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. अशी कमी गॅसवर शिजवली की जे आपण तेल टाकलं असतं ते वरती येतं आणि खूप छान कलर येतो भाजीला. आता वरून मी अजून थोडी कोथिंबीर टाकते आणि 2 चमचे बटर टाकते. तर आता आपली पावभाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. बारीक चिरलेला कांदा आणि खरपूस भाजलेले पाव ह्याच्याबरोबर पावभाजी खूप छान लागते. तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.